सुनबाई काय झालं? आज तुझ्या माहेरी जेव्हा हेच सगळं होतंय तेव्हा तुला वाईट वाटतंय. तू देखील इथे तेच सगळं करत होतीस. आता तुला तुझ्यासारखीच वहिनी मिळाली तर तुला रडू का येतंय? सुधाताई मनातले सारे बोलून मोकळ्या झाल्या. आई काय बोलते तू? ही वेळ आहे का अशा गोष्टी बोलायची? ती आधीच त्रासात आहे आणि वर तुम्ही असे बोलून तिला आणखी त्रास देता आहात. मुलगा मनन म्हणाला. का रे बेटा, त्यात चुकीचे काय आहे? वेळेवर सांगितलेले कळते. नाहीतर आधी मी बोलायची तेव्हा तुझी बायको माझ्याशी भांडायची. तिला वाटायचे मी तिच्या कामात अडथळा आणते. सुधाताईंनी उत्तर दिले. बघा, म्हणूनच सून माहेरच्या गोष्टी सासरला सांगायला घाबरते. कारण सासरच्यांना तिच्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळण्याचा छंद असतो. मी सांगितले नव्हते का तुम्हाला, घरात कोणालाही सांगू नका? रडत रडत राशी म्हणाली. सुनबाई, मला तुझ्या दुखऱ्या जखमेवर मीठ चोळायचा काही छंद नाही. पण आज तुला कळतंय ना की जळाल्यावर काय होते? माझ्या मुलीबाबत तू हेच सगळं करत होतीस इतक्या वर्षांपासून. विचार कर तेव्हा माझ्यावर आणि माझ्या मुलीवर काय गेले असेल. आई, तुम्ही इथे भेटायला आलात का हे सगळं ऐकवायला? मान्य आहे की राशी चुकीची आहे, पण निदान माणुसकीपोटी तरी शांत बसा. मनन हात जोडून म्हणाला. शांतच तर आहे मी इतके दिवस. खरं आहे, माणसाला त्याच्या कर्माची शिक्षा याच पृथ्वीवर भोगावी लागते. आज तिचे कर्म तिच्यासमोर उभे राहिले आहेत, तर मी कोण बोलणारी? मी माझ्या घरी जाते आहे. मी फक्त हे सांगायला आले होते की मानसीची सरकारी नोकरी लागली आहे. त्या निमित्ताने तिच्या सासूबाईंनी एक छोटेसे पूजन ठेवले आहे. तुम्ही येऊ इच्छित असाल तर या, असं म्हणत सुधाताई तिथून निघून गेल्या. पण मानसीची नोकरी लागली हे ऐकताच राशीचे डोळे भरून आलेले अश्रू थांबले. मनन देखील आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर जुन्या सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅकसारख्या येऊ लागल्या. जेव्हा राशी या घरात सून म्हणून आली तेव्हा घरात सुधाताई, मनन आणि मानसी हेच तिघजण होते. मानसी मननची धाकटी बहीण होती. वडिलांचे निधन 1 वर्ष आधी झाले होते. वडिलांच्या हयातीतच मनन कमवायला लागला होता. त्यामुळे आर्थिक तंगी फारशी नव्हती. शिवाय सुधाताईंना पेन्शनचा आधार होता. मानसी अजून शिक्षण घेत होती. घर खर्चाचा जास्त भार मनन सांभाळत होता. पण मानसीच्या शिक्षणाचा खर्च सुधाताई स्वतःच्या पेन्शनमधून करत होत्या. कारण त्या सर्व खर्चाचा ताण मननवर टाकू इच्छित नव्हत्या. सुधाताई आणि मानसी राशीसोबत नेहमी पुढे होऊन बोलायच्या. पण राशीचे वागणे त्यांच्याप्रती नेहमीच रुखरुखीत राहायचे. राशीला नेहमी वाटायचे की तिचा नवरा एकटाच कमावता आहे, त्यामुळे ती का झुकून वागेल. सुधाताईंनी मानसीचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले, पण MBA साठी अधिक पैशांची गरज होती. जेव्हा त्यांनी याबद्दल मननशी चर्चा केली तेव्हा तो तयार झाला. मात्र ही गोष्ट राशीला कळताच तिने घरात गोंधळ घातला. सारा पैसा फक्त बहिणीवरच उधळा. आमचेही खर्च आहेत. अलीकडेच एका मुलीचा बाप झाला आहेस. तिच्या भविष्यासाठी काही ठेवणार आहेस का नाही? आतापर्यंत जे शिकवले तेवढं पुरेसं आहे. आता एखाद्या सामूहिक विवाह सोहळ्यात तिचे लग्न लावून दे. माझ्याकडे तिच्यावर खर्च करण्यासाठी एक पैसाही नाही, राशी रागाने म्हणाली. सुधाताईंनी आणि मननने राशीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. उलट ती रागाने आपल्या माहेरी निघून गेली. तिच्या माहेरी तिला समजावण्याऐवजी तिथल्या लोकांनी तिच्या मताला पाठिंबा दिला. 3 महिने ती माहेरीच राहिली. तेव्हा अखेर सुधाताईंनी मानसीच्या लग्नाला होकार दिला. शेवटी मानसीचे लग्न करावे लागले. साधारण परिस्थितीतला एक मुलगा बघून तिचे लग्न लावून दिले. पण लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या सासऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला. तिच्या पतीलाही गंभीर दुखापती झाल्या, ज्यामुळे तो अंथरुणाला खिळला. सुदैवाने तिच्या सासूने समंजसपणा दाखवला आणि लोकांच्या सांगण्यावरून मानसीला मनहूस ठरवले नाही. घरची परिस्थिती ओळखून मानसीने एका शाळेत नोकरी करायला सुरुवात केली आणि तिच्या सासूने तिला पूर्ण साथ दिली. तरीही मानसी माहेरी आली की राशीला ते सहन होत नसे. ती नेहमी सुधाताईंना त्यांच्या जवळच राहून टोचून बोलायची. तिला वाटायचे की सुधाताई मानसीला काहीतरी देऊन टाकतील. या कारणाने तिच्या मनात मानसीबद्दल एवढी चीड भरली होती की ती कोणासमोरही काहीही बोलायची. तिच्या मनात मानसीसाठी प्रचंड द्वेष भरला होता, ज्यामुळे ती सुधाताईंनाही नाहक बोल लावायची. पण राखी पौर्णिमेच्या दिवशी तर हद्दच झाली. ती सकाळीच मननला सोबत घेऊन माहेरी निघून गेली आणि काही ना काही कारण सांगून त्याला संध्याकाळपर्यंत माहेरीच थांबवले. जेव्हा ती संध्याकाळी परत आली तेव्हा आजारी असल्याचे कारण देत बिछाण्यावर पडून राहिली. इकडे मानसी सकाळपासून उपाशी होती. हे पाहून तिच्या सासूने तिला सोबत घेतले आणि तिच्या माहेरी घेऊन आली, जेणेकरून ती मननला राखी बांधू शकेल. पण हे पाहून राशी अजूनच चिडली. अरे, एवढी कशाला धनाची भुकेली होतीस की रात्रीच येऊन बसलीस? ती रागाने म्हणाली. सुनबाई, ही काय बेशिस्त वागणूक आहे? तू कशी बोलते आहेस? तुला दिसत नाही का की मानसी तिच्या सासूबाईंसोबत इथे आली आहे? निदान शिष्टाचाराने तरी बोल. सुधाताईंनी सुनावलं. यावर राशी चिडून म्हणाली. आईजी, तुम्ही गप्पच बसा. माहीत नाही आमच्या पाठीमागे काय काय चोरून तुम्ही तुमच्या मुलीला देत आहात. थांब सुनबाई, तू माझ्यावर चोरीचा आरोप करते आहेस.
मी माझ्या मुलीला काही देते तर ते माझ्या पेन्शनमधून देते, तुझ्याकडून काही घेत नाही, सुधाताईंनी शांतपणे उत्तर दिलं. वा आईजी, तुम्ही फारच भारी आहात. तुमचा खर्च आमच्याकडून करा आणि पेन्शनचे पैसे मुलीला द्या. एवढा शौक आहे मुलीला देण्याचा तर तिच्यासोबतच का नाही निघून जाता? मी का जाऊ इथून? हे घर माझे आहे. जर जावे लागेल तर तुम्ही जा इथून. खूप झाले. माझ्या सहनशक्तीची मर्यादा आहे, सुधाताईंनी ठामपणे सांगितलं. सुधाताईंच्या या शब्दांनी राशी मननकडे पाहत म्हणाली, पाहिलंस का? आपल्या आईचे डावपेच. आपल्या बहिणीसाठी आपल्याला घराबाहेर काढत आहे. हे घर त्यांचे आहे. राशी, त्या आपल्याला या घरातून काढू शकतात आणि बहिणीचा प्रश्न आहे तर तीही या घराची तितकीच हिस्सेदार आहे, मनन अचानक म्हणाला. आणि यावर राशी गप्प बसली. पण त्या दिवसानंतर तिने स्वतंत्र राहण्याचा हट्ट धरला. काही दिवसांनी मननने घराच्या 2 गल्ल्या सोडून 2 खोल्या भाड्याने घेतल्या. गेल्या 4 वर्षांपासून ते वेगळे राहत होते. आता त्यांना टोकणारा रोखणारा कोणीच नव्हता. राशीला कधीही माहेरी जायची असेल ती सहज जाऊ शकत होती. पण काही महिन्यांपूर्वी तिच्या भावाचे लग्न झाले आणि आता तिची परिस्थितीही तशीच झाली होती. तिच्या वहिनीला असं वाटायचे की सासू चोरी छुप्याने नणंदेचे घर भरते आहे आणि आज या गोष्टीवरून तिच्या वहिनीने राशीला खूप काही सुनावले. त्यामुळे राशी घरी येऊन रडत होती आणि मनन तिला समजावत होता. तेव्हा सुधाताई मानसीच्या सरकारी नोकरीची बातमी घेऊन त्यांच्या घरी आल्या होत्या आणि तिथे ही सगळी चर्चा झाली. मननने राशीकडे पाहून म्हणाला, मी मानसीच्या घरी नक्की जाईन. तुला यायचे असेल तर ये, पण शांतपणे वागायचे असेल तरच. माझ्या बहिणीने खूप काही भोगले आहे. आता कुठे तिच्या आयुष्यात समाधानाचे काही दिवस आले आहेत. तिचा नवरा आता स्वतःच्या पायावर उभा आहे आणि ती स्वतः सरकारी नोकरीत लागली आहे. यावेळी राशीने नकार दिला नाही. ती मानसीच्या घरी गेली आणि शांतपणे सर्वांशी भेटली, पण मनातील गाठी मात्र कधीही उघडल्या नाहीत. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.